पृथ्वीशी, पर्यावरणाशी व मानवजातीच्याच नव्हे तर प्राणीमात्रांच्या दृष्टीनेही भूगोल हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणूनच भूगोलाचे ज्ञान व्हावे, त्याची ओळख व्हावी व या विषयाची गोडी लहान वयातच उत्पन्न व्हावी या दृष्टीने 14 जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 14 जानेवारी 1988 मध्ये भूगोल महर्षी डॉक्टर सी.डी. देशपांडे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भूगोल दिन साजरा करण्यात यावा ही कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भूगोलप्रेमी एकत्र आले. त्यावर सखोल चर्चा व ठोस कार्यक्रमांचे नियोजन झाल्यानंतर प्रत्यक्षात 14 जानेवारी 1990 रोजी भूगोल महर्षी डॉक्टर सी.डी. देशपांडे यांच्या संकल्पनेतील भूगोल दिन दरवर्षी साजरा करण्यासाठी डॉक्टर सुरेश गरसोळे व भूगोल अध्यापक मंडळाने पुढाकार घेतला. आज 3 दशकांपासून तो अव्याहतपणे साजरा होत आहे. भूगोल दिन 14 जानेवारीलाच साजरा करण्यात येण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. कारण 21 डिसेंबरला सूर्य 23.5 अंश अक्षवृत्तावर म्हणजेच मकर वृत्तावर असतो. त्या दिवसापासून तो हळूहळू उत्तरेकडे म्हणजेच विषुववृत्ताकडे सरकायला लागतो. त्याला उत्तरायण सुरू झाले असे म्हणतात. भारत देश उत्तर गोलार्धात असल्यामुळे तिळातिळाने मोठा होणारा हा दिवस आपल्याला 14 जानेवारीपासून जाणवू लागतो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी आपण भूगोल दिन साजरा करतो. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश यांना आपण पंचमहाभूते मानतो. यात भूगोल आहेच. परंतु आपल्या दैनंदिन जीवनातील घडणाऱ्या घटना असोत वा दुष्काळ, पूर, भूकंप, क्रांती आणि लढाया, तर देशांच्या सीमा आणि वाढते शहरीकरण यातही भूगोल आहेच की. निसर्ग आणि प्राणी, जल, वायू इत्यादी शक्तिसाधने यांचा पायाही भूगोलच आहे. आपल्या संतांना, कवींना, साहित्यिकांना इतकेच नाही तर शास्त्रज्ञांनाही भूगोल गवसला. मग कवी कालिदासाच्या मेघदूत या काव्यामधील निसर्ग वर्णन असो वा ज्ञानेश्वरीतील पृथ्वी आणि निसर्गाचे संदर्भ असोत, भूगोलावरील मनुष्य, प्राणी, निसर्ग यांचे वरील प्रेम हे या साहित्यात आढळते. म्हणूनच भूगोल हा सर्वव्यापी असा विषय आहे. अलीकडे भूगोल विषयाची व्याप्ती व स्वरूप जर पाहिले तर हा विषय सामाजिक शास्त्र म्हणूनही जास्त परिचित आहे. निसर्ग, विज्ञान या शाखांमध्ये भूगोलशास्त्राचे स्थान मानले जाते. भौगोलिक विचारधारांना वेग येऊन भूगोलशास्त्राची अंगे व उपांगे यांची संख्याही वाढली आहे. म्हणूनच सर्व शाखांशी भूगोल हा संलग्न झालेला आहे. सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक व आर्थिक शाखांची त्यात भर पडली आहेच, तर निसर्ग वर्णन असो वा प्रवास वर्णन यात तर भूगोल ठायी ठायी दिसतो. याशिवाय भूस्तरशास्त्र, खगोलशास्त्र, रसायन, जीव, भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक विषयात भूगोलाचा संबंध आहे. त्यामुळेच खरे तर सर्व विषयांचा जनक म्हणून भूगोल या विषयाकडे पाहिले पाहिजे असे वाटते. आपल्या देशाचा भूगोल माहीत असेल तर विद्यार्थी व समाजामध्ये देशाविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण होईल. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रत्येकाला भूगोलाचे ज्ञान आवश्यक आहे. आज भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामधून नकाशे, आकृत्या, सांख्यिकीय माहिती दिलेली असते. त्यावरून भूगोलाचा उपयुक्त म्हणून समावेश आहे हे सिद्ध होते. जगातील बहुसंख्य लोक हे शेती व शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. त्या सर्वांना भूगोल हा विषय उपयुक्त व महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच भूगोल या विषयाची आवड निर्माण करून त्याची उपयुक्तता समजावून घेऊन आपल्याला मुक्त हस्ते देणाऱ्या निसर्गाचे
पर्यावरणाचे, भूमातेचे आपण स्मरण करण्याचा व या गोष्टी ज्या विषयांच्या अंतर्गत येतात त्या भूगोल विषयाप्रती ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून भूगोल दिन साजरा केला पाहिजे. याच भावनेतून दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षामध्ये संदर्भ तज्ज्ञ व ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी आबासाहेब अत्रे दिनप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भूगोल दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ भूगोलतज्ज्ञ डॉक्टर सुरेश गरसोळे तसेच ॲडव्होकेट अमृत गरसोळे यांनी भूगोल या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. अमृत गरसोळे यांनी भूगोल दिन का साजरा करावा या विषयाची माहिती दिली, तर सुरेश गरसोळे यांनी नकाशाचे महत्त्व, आपल्या जीवनात भूगोलाचे काय स्थान आहे, भविष्यामध्ये भूगोल या विषयातही आपण कसे करिअर करू शकता याविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. मुलांनीही आपल्या मनातील शंका त्यांना विचारत आपल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मिळवली. अशा पद्धतीने आबासाहेब अत्रे दिनप्रशालेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षामध्ये भूगोल दिन साजरा केला. पर्यावरण रक्षण हेच भूगोल शिक्षण. भूगोलाचे मित्र व्हा, प्रदूषणाचे शत्रू व्हा.